प्रामाणिक रिक्षा चालकाचा पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे सत्कार। रिक्षात प्रवासी महिला महागडा मोबाईल विसरली, मात्र प्रामाणिक रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे तिला तो मोबाईल परत मिळाला आणि तिने या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले। याची दखल घेत पत्रकार मित्र असोसिएशनच्या कार्यालयात रिक्षा चालक अशोक धनवट यांचा सत्कार करण्यात आला। 3 दिवसांपूर्वी रिक्षा चालक अशोक धनवट हे नेहमीप्रमाणे कळंबोली स्टॉपवर थांबले असता ओरियन मॉलजवळ जाण्यासाठी एक महिला त्यांच्या रिक्षात बसली। मॉल जवळ आल्यानंतर तिने ठरलेले भाडे त्यांना दिले, मात्र आपला महागड्या कंपनीचा मोबाईल विसरली। त्यांना सोडल्यानंतर रिक्षा चालक धनवट हे आपल्या पुढच्या कामाला लागले, पण मध्येच फोन वाजला। त्यांनी तो फोन उचलला आणि मोबाईल रिक्षातच विसरल्याची माहिती दिली। संबंधित महिलेला पत्ता विचारताच त्याच जागेवर त्यांनी मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला। आज मोबाईल हरवला असता तर मोठे नुकसान झाले असते, परंतु तुमच्यासारखे प्रामाणिक रिक्षा चालक असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळतो, अशी कृतज्ञता त्या महिलेने व्यक्त केली होती। त्यांच्या कार्याची माहिती पत्रकार मित्र असोसिएशनला कळल्यानंतर शनिवारी कार्यालयात बोलावून संस्थापक केवल महाडिक यांच्या हस्ते रिक्षा चालक अशोक धनवट यांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी असोसिएशनचे संतोष आमले यांनी असोसिएशनतर्फे त्यांचे स्वागत करताना अशा रिक्षा चालकांमुळे समाजात नवा आदर्श निर्माण होत आहे, त्याची दखल घेऊन वेळोवेळी असे गौरव समारंभ आयोजले पाहिजेत। इतर रिक्षा चालकांना त्यातून प्रेरणा मिळते असे सांगितले। नमस्कार, मी संतोष आमले। आज आपण इथे पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने एक प्रामाणिक रिक्षा चालक यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। याचं कारण असं आहे की रिक्षा चालकांच्याबद्दल समाजामध्ये खूप वेगळी प्रतिमा समाजामध्ये पसरलेली आहे आणि रिक्षा चालक म्हटलं की जो उद्धट, भांडखोर अशी एक प्रतिमा प्रवाशांमध्ये आहे। पण पत्रकार मित्र असोसिएशननी प्रामाणिक रिक्षा चालकांनी आपला जो मोबाईल रिक्षात विसरला होता एका पॅसेंजरचा, त्याला त्यांनी प्रामाणिकपणे परत केला। याची दखल माननीय केवल महाडिक साहेब यांच्या संस्थेने पत्रकार मित्र असोसिएशन यांनी याची दखल घेतलेली आहे। खरोखर नेहमीच पत्रकार मित्र असोसिएशन आणि त्यांची टीम आणि केवल महाडिक साहेब रिक्षा चालकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात। त्यांच्या केलेल्या कामाचं कौतुक करत असतात आणि लोकांच्या पर्यंत ते पोहोचण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात। आजही फोन आला आणि तो फोन उचलून त्यांना कळवण्यात आलं की तो मोबाईल माझ्याकडेच आहे आणि ते त्यांच्याकडे प्रामाणिकपणे त्या प्रवाशांना त्यांनी दिलेलं आहे। ही बातमी जेव्हा माननीय केवल महाडिक साहेब यांच्या पर्यंत पोहोचली, त्यांनी त्याची त्वरित दखल घेऊन त्याचा रिक्षा चालक यांचा सन्मान केलेला आहे। त्यांना खरंच त्यांचं केवल महाडिक साहेब आणि पत्रकार मित्र असोसिएशन यांचे पदाधिकारी यांचे मनोमन मी आभार मानतो। असंच आपलं कार्य, आपलं काम रिक्षावाल्यांच्या बद्दल सातत्याने चालूच आहे, पण यापुढे राहील, जेणेकरून रिक्षा चालकांना एक ऊर्जा आणि एक प्रामाणिकपणाची एक केलेल्या कामाची थाप आपल्या माध्यमातून मिळत राहील। एवढंच मी बोलतो आणि तिथे थांबतो। मी अशोक निवृत्ती धनवट, पनवेल सेक्टर 7 विर्यामध्ये राहतोय। मी आज जवळजवळ 35 वर्ष झाला हा रिक्षा व्यवसाय करतोय। पहिला माथाडी कामगार होतो, ते सोडल्यानंतर 30-35 वर्ष झाला आज रिक्षा चालतोय मी। तर आपला रिक्षा चालेल म्हणजे पहिल्यापासून एकदम प्रामाणिकपणे माळकरी आहे। आज कोणी दारू पेलेले आहेत, कोणी कसे तरी त्यांना सांभाळून घरी सोडणे, व नाही पैसे तर नको देऊ, काय असतील ती देणे, हे आपलं पहिल्यापासून नेम आहे। आणि मी पनवेल ते कळंबोली भाडा घेऊन गेलो, ते भाडा सोडला आणि मला मॅकडोल हॉटेलवरून भाडा भेटला, बोले ओरियन मॉलला आल्याच्या नंतर त्यांचा जो मोठा मोबाईल होता मागाडाला, तो गाडीमध्ये राहिला। ते उतरून गेले, मला भाडा पण दिला। स्टँडवर आलो तर ती रिंग वाजली मागं, मग ती फोन उचलेला मी। त्यांना बोललो मी स्टँडला आहे, तुमचा मोबाईल कुठेही जाणार नाही, तुम्ही कधी या आणि मोबाईल घेऊन जा। मग ते आले माझ्याकडं, मोबाईल त्यांच्या ताब्यात देऊन टाक। नमस्कार, आपण बघतच असाल की पत्रकार मित्र असोसिएशन ही संघटना जे म्हणजे अतिशय पनवेल शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की जे काही आपल्या कार्यशैलीमधून जे काही उत्तम प्रकारचे कार्य करत असतात। खरं तर आज यांना रिक्षा चालक म्हणण्यापेक्षा रिक्षा सेवक म्हटलं तरी पण ते वावगं ठरणार नाही, कारण की त्यांचं जे काही कर्म आहे ते कर्म त्यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे की ज्याची म्हणजे खरोखर आज पत्रकार मित्र असोसिएशनला तर म्हणजे आनंद आहेच, पनवेलच्या प्रत्येक नागरिकाला सुद्धा, नागरिकाच्या मनामध्ये सुद्धा एक आनंद व्यक्त होत आहे की एक तरुणी
म्हणजे हा किती प्रामाणिक असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे घनवट साहेब आहेत। याची माहिती जी आहे ही माहिती आमचे युवक आधारचे संपादक आमले साहेब यांनी पत्रकार मित्र असोसिएशन या ऑफिसला कळवली। ऑफिसला कळवल्यानंतर संस्थापक अध्यक्ष केवलजी महाडिक असतील, अध्यक्ष भागवतजी आहिरे साहेब असतील, सुनीलजी भोईर साहेब उपाध्यक्ष असतील, यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेतली आणि घनवट साहेबांचा एक पत्रकार मित्र असोसिएशन यातर्फे सन्मान करण्याचं ठरवलं। आणि आज तो दिवस आला आणि त्यांना पत्रकार मित्र असोसिएशन यांच्या कार्यालयामध्ये बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला। पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा आहे। आणि एक सांगणं असं आहे की पनवेलच्या प्रत्येक नागरिकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कोणाला कुठली काही गोष्ट सापडली तर ती त्वरित रिटर्न करण्याची सुद्धा भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे, अशी घनवट साहेबांची आणि खरोखर पत्रकार मित्र असोसिएशन त्यांचे आभार व्यक्त करत आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट पनवेल, कोकण संध्या न्यूज। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।